तर रामकृष्ण हरी भावानो, सकाळ सकाळी आज रानामध्ये गेलेलो. उसावर फवारणी करायची होती. फवारणी केली आणि घरी आलो, फ्रेश झालो. तोपर्यंत ओंकार आलेला. ओंकारला पाव आणण्यासाठी घेऊन गेलो. पाव घेऊन आलो, एका ट्रेमध्ये ठेवले. तोपर्यंत 3 वाजले. 3 वाजता बटाटे उकडून घेतले, भाजी केली आणि हॉटेलला जाण्यासाठी तयार झालो. हॉटेलमध्ये येऊन साफसफाई केली. संपूर्ण बाहेरचा सेटअप लावून घेतला. कढई पुसली. तोरकान बाबांनी आतला सेटअप लावायला चालू केलेला. फ्रेश तेल ओतले कढईमध्ये. बाबांनी लगेच कांदा मारायला घेतला. मी वडापावच्या चकत्या गेल्या आणि लगेच पीठ मळायला घेतलं. वडापावची ऑर्डर आलेली. वडापाव लगेच सोडून घेतले आणि लगेच मिरच्याही तळून घेतल्या. तोपर्यंत वडापाव खाण्यासाठी 3 कस्टमर आलेले. त्यांना वडापाव दिले. कस्टमर चालूच होते. तोपर्यंत भारत डेअरीची ऑर्डर आली, ती देऊन येतो. तोपर्यंत कस्टमर चालूच होते. गॅस संपला. पुन्हा गॅस टाकी नवीन जोडून कस्टमर चालू झाले. कस्टमर खूप होते भावांनो, आणि जसं जमल तसं व्हिडिओ करत राहिलो. तुमच्या आशीर्वादाने आता हॉटेल आपले फुल फार्मात चालू आहे. आणि शेवटची ऑर्डर आता जेवढा माल होता तेवढा संपवला. पुन्हा शेवटची ऑर्डर आली 6 वडापावची. ते वडापाव दिले. संपूर्ण हॉटेल आवरायला घेतलं. सेटअप आतमध्ये ठेवला आणि लगेच झाडून घेतले. तोपर्यंत माझा मामा भोपाळला राहतो. भोपाळवरून आलेला. त्याला भेटलो. तिच्यासोबत गप्पा मारल्या. घरी आलो. तर भावांनो, हा होता माझा आजचा दुसरा दिवस. तर कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.